मग आता आपल्याकडं काय असतात, चुका होतात. दासबोधात काय सांगितलेले, मूर्खाचे लक्षणं मागच सांगितलेले. मग आपल्याला मूर्खपणा सोडून द्यायचा आहे, आपला नरकासुर मारायचा आहे. मग आज आपण काय पाहिजे, आपला विकास करण्याकरता आपण कोणते लक्षणं करायला पाहिजे. मूर्खपणा, मी चुका केल्या, माग चुका झाल्या, आणि मग पूर्वी लोक चुका करायची, मग ते आशीर्वाद द्यायची, मग ती त्या गुन्ह्याला माफ करायची. आजही शहरामध्ये स्वारी म्हणतात, स्वारी म्हणली म्हणजे गुन्हा माफ. तसा मी चुका केल्या, मी ते परत करणार नाही. रामदास स्वामीचे किती 13 बोध आहेत. सद्विचार, आणि ज्या विचारसरणी चांगली, स्वच्छ राहणी, चांगले कपडे, चांगले विचार. विचार आहे डोक्यात चांगले ठेवायचे, वाईट विचार नको आहे. कपडे, राहणीमान चांगले पाहिजे. ज्याप्रमाणे प्रामाणिकपणानं कष्ट करतो, कष्ट प्रामाणिकपणानं करा. कामचुकारपणा करू नका. आज काय करतात, कामचुकारपणा करतात, आणि त्याचे परिणाम कोणा भोगायला लागतात, आपला भोगायला लागतात. एका सावकाराच्या घरी एक गडी होता, आणि त्याने कष्ट केलं, आणि रिटायरमेंट वयाची पाळी आली. पण त्यांना लगेच त्याला परत काम दिलं, म्हणून एवढं एक घर बांध. आता त्याच्या जीवावर येलं होतं, त्याने ते कसं तरी घर बांधलं, चांगलं काम नाही केलं. आणि नेमकं त्या शेठनं काय केलं, त्या घराच्या चाव्या त्याला दिल्या, म्हणे ही तुझी मजुरी, आणि तुला ही घर, तुला बक्षीस. आज सांगा, त्यांना ते काम चुकारपणा करून घर बांधलं होतं, आणि मग काय ते घर म्हणजे चुकारपणा केला, तर त्याला